नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या नीळावंती या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. त्याच पुस्तकातील एक छानसा सुंदरसा लेख आज आपण सोबत अभ्यासणार आहोत. राष्ट्रीय पक्षी मोर. सर लिहितात, मोर हा सर्व पक्ष्यांमध्ये अतिशय सुंदर पक्षी. निसर्गाने त्याला अतिशय कुशलतेने घडविला आहे. मोराला कोण ओळखत नाही. फक्त एकाच गोष्टीबद्दल खुलासा करणं आवश्यक आहे, ती म्हणजे जिच्यावर डोळे असतात ती मोराची सुंदर शेपटी नसून ती त्याच्या शेपटीची असाधारण लांबीची पिसं आहेत. नाचताना ही पिसं वर्तुळाकार होतात. त्यावर निळ्या रंगाचे जणू शेकडो डोळे असतात. डोक्यावर तुरा असतो. गळ्याचा रंग मखमली निळा. मोराच्या मादीला लांडोर म्हणतात. ती दिसायला साधारण मोरासारखीच असते, मात्र तिच्या शेपटीला लांब पिसं नसतात. जसा हत्तीच्या कळपात एखादा हस्तिदंत नसलेला नर हत्ती असतो ना, ज्याला मखणा हत्ती म्हटलं जातं, तसाच जंगलात शेपटीला लांब सुंदर पिसं नसलेला एखादा मोरही आढळतो आणि त्या मोराला मुकण्या मोर म्हटलं जातं. डोक्यापासून ते शेपटीपर्यंत अत्यंत मनोहर असलेल्या मोराचे पाय मात्र कुरूप असतात. विधात्याचा तसा नियम आहेच की सारे उत्तम गुण असताना एखादा अवगुणही असतो. गुजरात आणि राजस्थानमध्ये हे पक्षी धार्मिक भावनांशी संबंधित असल्यामुळे माणसाळलेले आहेत. त्या भागात मोर गावोगावी रस्त्याने आणि घरादारांपुढे हिंडता फिरताना दिसतात. परंतु मोरांचं खरं निवासस्थान जंगलच आहे. ते लहान सहान थव्यांनी राहतात. एका कळपात एक नर आणि अंदाजे 5 ते 6 माद्या असतात. विरळ जंगलात ते जमिनीवर सकाळ सायंकाळी चरताना दिसतात. वनस्पतींच्या बिया, कंदमुळं, फळं आणि कोवळी पानं हे त्यांचं मुख्य अन्न असलं तरी कीटक, सरडे आणि छोटे सापही ते खातात. या पक्ष्याचे डोळे आणि कान मोठे तीक्ष्ण असतात. थोडी जरी सावट आली तरी ते लगेचच झुडपाआड होतात. या पक्ष्याला जंगलातील जागल्या म्हटलं जातं. रात्री ते उंच झाडावर निवाऱ्याला जातात. यासाठी ते झाडांची देखील अचूक निवड करतात. कडई, सावर, पांगारा, मोवई आणि सालई अशा ठिसूळ व मजबूत नसणाऱ्या झाडांच्या फांदीवर मोरांचा थवा हारीने बसलेला असतो. त्यात मोर, लांडोर आणि त्याची 5-6 पिलं असतात. त्यांनी निवडलेल्या झाडांना वर्षातून बराच काळ पानं नसतात किंवा पानं विरळ असतात. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर हारीने बसलेलं मोरकुल मोठं मनोहर दिसतं. अशा झाडांच्या फांद्या मजबूत नसल्यामुळे अट्टल शत्रू बिबट, वाघ याला त्यावरती चढता येत नाही. रानमांजर, कोल्ही, मुंगूस यावर तर मोर तुटून पडतो. त्यावेळी या शत्रूला अक्षरशः पळ काढावा लागतो. त्या झाडांवरून मोराला साऱ्या जंगलातील हालचाल कळते. थोडा जरी आवाज आला तरी त्याच्या मानेवरील पिसं फुलतात. तो लगेच सावध होतो. जंगलात बिबट आणि वाघाची चाहूल कधी लक्षात येत नाही. म्हणूनच की काय, हे प्राणी त्याला दुरून दिसले की तो को को असा धोकासूचक आवाज करीत एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सूर मारीत जातो. जंगलातील साऱ्या प्राणी जगताला सावध करतो. अशा झाडांना मोरांची झाडं म्हटलं जातं. जंगलात जशी अस्वलांची झाडं असतात ना, तशीच ही मोरांची झाडं. ती साऱ्या जंगलात विखुरलेली असतात. आदिवासींना अशा झाडांची माहिती असते, कारण मोर आपली पिसं या झाडांखाली गाळतो. ती गोळा करायला त्यांना सोपं जातं. मोर जरी सुंदर दिसत असला ना, तरी त्याचा आवाज मात्र गोड नाही. सकाळ, सायंकाळ आणि रात्री तो म्याव म्याव अशा आवाजाने सारं जंगल दणाणून सोडतो. पावसाळ्यात ते अधिक आवाज करतात. मोराच्या आवाजाला संस्कृतात केका म्हटलं जातं. कवी मोरोपंतांचं केकावली काव्य प्रसिद्ध आहेच. संगीतातील 7 सुरांपैकी षडज मोरापासून निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. स्वतः शत्रूपासून सुरक्षित राहणाऱ्या तसंच दुसऱ्या प्राण्यांना सावधगिरीची सूचना देणाऱ्या मोराची जमिनीवर बिबट्याशी गाठ पडली की त्याच्या नजरेने संमोहित व्हावा तसा मोर बिबट्याकडे एकटक वेड्यासारखा पाहत राहतो. त्याला पाहून पळून जात नाही. संधी साधून बिबट त्याच्यावर झडप घालतो.
मोराच्या या गूढ वागणुकीचा अर्थबोध होत नाही. मात्र जंगलात असं वारंवार घडत असतं. जंगलामध्ये मोराचा आणखीन एक शत्रू आहे, शेंडीवाला गरुड. आदिवासी त्याला मोरघार म्हणूनच ओळखतात. जंगलात जेव्हा लांडोर आपल्या पिलांबरोबर चरत असते त्यावेळी मोरघार त्यांच्यावर झडप घालून एखादं पिलू पळवते. कधी कधी झुडपातून लांडोरीचा पाठलाग करून मोरघार तिची शिकार करते. अशी दृश्य मेळघाटातील जंगलात मी अनेक वेळा पाहिली आहेत. नवेगाव राष्ट्रीय उद्यानात मोरनाची नावाचं ठिकाण आहे. 100 ते 150 फूट व्यासाची ती गोलाकार जागा. आजूबाजूला झाडं आहेत. ह्या झाडांच्या मुख्य फांद्या लांब आणि जमिनीला समांतर आहेत. त्या प्रत्येक फांदींवर 20-25 लांडोरींना सहज बसता येतं. इतरही झाडांना फांद्याच फांद्या आहेत. अशा फांद्यांवरही लांडोरी आश्रय घेतात. पावसाला सुरुवात होताच मोर ती जागा स्वच्छ करतात. त्यातील गवताचे ठोंब चोचीने काढून वर्तुळाबाहेर टाकतात. लहान लहान खडे बाहेर फेकतात. पावसाळ्यातील एखाद्या सुंदर सकाळी इथे 100 ते 150 मोर आणि लांडोरींचे लहान लहान अनेक थवे जमतात. हे मोर नाचीचे दृश्य मोठ्या प्रयत्नांनी दिसतं. एका वेळी त्या रिंगणात सुंदर मोर नाचत असता त्याच्या भोवती 5 ते 6 लांडोरी जमलेल्या असतात. तेथेच त्यांची सहवासाची जागा. लांडोरीच्या गर्भधारणेविषयी एक लोककथा प्रसिद्ध आहे. त्यासाठी मोर स्वाभाविक रतिक्रीडा करीत नाही, परंतु तो जेव्हा आनंदाने नाचू लागतो त्यावेळी त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू सारखे गळत असतात. ते अश्रू प्यायल्यावर लांडोरी गर्भवती होते. जमिनीवरील अश्रू टिपल्यामुळे लांडोरींना मादी पिलं होतात, तर अधांतरी टिपलेल्या आसवांमुळे तिला नर पिलं होतात. ही लोककथा कल्पक असली तरी खऱ्या परिस्थितीची आपणास माहिती झाली आहे, कारण अशा लोकांनी मोरनाची कधी पाहिलेलीच नसते. विदर्भात मोराविषयी एक सुंदर म्हण प्रचलित आहे. मोर सिंगारत राहिला आणि गोचा राजा झाला. म्हणजे सौंदर्याचा फार गर्व केला तर त्या संधीचा फायदा घेऊन कोतवाला सारख्या काळ्या पक्षालाही राजपद मिळू शकतं. दुसरी प्रसिद्ध म्हण आहे चोरावर मोर. या म्हणीत खरा चोर आणि मोर यांचा काहीही संबंध नाही. हा तमिळ भाषेतील वाक्प्रचार आहे. चोर म्हणजे भात, मोर म्हणजे ताक. या म्हणीचा अर्थ भातावर ताक एवढाच मर्यादित आहे, परंतु एकाहून दुसरा वरचढ या अर्थाने तो मराठीत आला आहे. मित्रहो, हा छोटासा सुंदरसा अभ्यासपूर्ण लेख सर इथे संपवतात. भारतीय मोर हा भारतीय उपखंडात सर्वत्र आढळणारा पक्षी. भारतीय उपखंडात प्रामुख्याने 1800 मीटर ते 2000 मीटर उंचीपर्यंत त्यांचा वावर आपल्याला दिसून येतो. तर पाश्चात्य देशामध्ये सर्वप्रथम भारतीय मोराचा प्रसार अलेक्झांडर द ग्रेट याने युरोपमध्ये केला असा एक अंदाज बांधला जातो. तर दुसऱ्या बाजूला हा पक्षी इसवी सन पूर्व 450 वर्षांपूर्वीच अथेन्सला पोहोचला होता आणि कदाचित त्याआधीही त्याची तिथे ओळख झाली असावी असाही एक वेगळा मतप्रवाह आढळून येतो. आणि त्यानंतर ते जगाच्या इतर भागामध्येही वितरित झाले. काही भागांमध्ये ते मूळचे जंगली पक्षी वाटावेत इतके मिसळूनही गेले. प्राचीन काळामध्ये भारताचे इतर देशांशी असणारे व्यापारी संबंध या विषयावर मी जेव्हा अभ्यास केला होता ना, त्या काळात त्या बाबतीत वाचलेल्या माहितीवरनं मी हे तुम्हाला सांगू शकते. असो, तर आजचा हा लेख आपल्या सर्वांना कसा वाटला हे मला नक्की कळवा. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा लेखासह किंवा एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.